एकविरा ग्रुप हायवे दिवे यांच्या वतीने आयोजित सुमित शेठ म्हात्रे चषक भव्य क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। या स्पर्धेमध्ये अनेक संघांनी आपला सहभाग नोंदवला। या क्रिकेट स्पर्धेला पंचक्रोशीतील अनेक मान्यवर तसेच क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांचे मन जिंकले। स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते विजेता व उपविजेता संघांना चषक, सन्मानचिन्ह व बक्षिसे प्रदान करण्यात आली। या कार्यक्रमामुळे युवकांमध्ये क्रीडा क्षेत्राबद्दल उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। संपूर्ण स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आयोजकांनी केलेल्या या नियोजनाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे। सुमित शेठ पाटील चषकचं आयोजन केला होता आणि खरोखर चांगला आयोजन होता। या ठिकाणी मी जास्त काय बोलणार नाही, कारण आता रोज 2 बक्षीस समारंभ असतात आणि विषय तोच आपला क्रिकेटचा असेल, त्याच्यामुळे बरीचशी माहिती तर आता अरविंद म्हात्रेंनी आपल्याला दिली आहे की लवकरात लवकर क्रिकेट अकॅडमीचं काम आपण चालू केलेलं आहे आणि लवकरात लवकर ते पूर्ण करू। आणि मला वाटते की या ठिकाणी आपले मानकुलीची टीम आणि वेळा दोन्ही संघांची मी आता मॅच बघितली, फार चांगले उत्तम प्रकारे दोन्ही टीम खेळले, परंतु जरा बॅड लाईट झाली, त्याच्यामुळे जरा खेळ थोडं लवकर आवरायला पाहिजे होता। आणि माझी कलकलीची विनंती आहे की आता उन्हाचे दिवस आहे, फार जोरात कडक ऊन पडतो, प्रत्येकाने काहीतरी आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि शरीरासाठी आपलं जे पाणी शरीरामध्ये कमी होतो त्यासाठी प्रोटीन काहीतरी घ्या आणि प्रत्येकाने आपली आपली काळजी का, कारण असं आहे की बरेच ठिकाणी विदर्भामध्ये मागच्या वेळेला अशी घटना घडली, एक खेळाडू काहीतरी उन्हाचा जास्त ताण आल्यामुळे बेशुद्ध पडला आणि मग त्याला ॲडमिट वगैरे करावं लागलं। म्हणून तुम्हाला सांगतो, सर्वांना खेळा, मजा करा, पण जरा शरीराची पण काळजी घ्या। आणि या ठिकाणी सर्व माझे खेळाडू मित्र चांगल्या आवडीने खेळतात आणि खरोखरच एकविरा संघाने या ठिकाणी चांगले आयोजन केलं होतं। मी सर्वांना उद्याच्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि असंच खेळ या ग्राउंडवर तुम्ही खेळत राहा, आम्हाला बक्षीस समारंभ बोलवत राहा, आम्ही येत राहू, त्याची काय तुम्ही काळजी करू नका। या ठिकाणी मला बोलवलं, माझा मान सन्मान केला, त्याच्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज एकविरा हायवे दिवे मी गावचा गाव माझा या भूमिकेतून सर्व मुले, प्रत्येक कुटुंबातील मुलं आज एकत्र येऊन त्यांनी क्रिकेटचं आयोजन, क्रिकेटवर अफाट आपल्या भागातील प्रेम आणि आमच्या दिवे अंजूर गावाचं सांगितलं गेलं तर क्रिकेटवर भयंकर प्रेम असणारी मुलं त्यांनी आज सुमित शेठ म्हात्रे चषक आयोजन केला आणि खरोखर आज आम्हाला त्यांनी सर्वात मोठा मान दिला जो शेतकरी संघटनेला। तर आज मी नक्की सांगू शकेन की अशा मुलांनी नक्कीच गावाच्या एकोप्याने राहून अतिशय आपली उत्तमाची स्पर्धा जी घडवली आणि त्याला शेवटपर्यंत व्यवस्थितपणे पार पाडली, त्यांचं मी नक्कीच अभिनंदन करेन। आणि आज विजेता संघ मानकुली आणि उपविजेता संघ वेहेले, खरोखर त्यांचं सुद्धा अभिनंदन करेन। आणि क्रिकेटवरचं प्रेम दिवसेंदिवस वाढत चाललंय आणि खरोखर आज आता उन्हाळा चालू झाला असताना सुद्धा एवढीच त्याच मेहनतीने प्रत्येक मुलं मी बघत होतो दुपारी सुद्धा एकविरा टीमची मुलं खरोखर प्रत्येक जण आपापल्या परीने मेहनत करत होते आणि त्याप्रमाणे त्यांनी स्पर्धेचं आयोजन फार 2 ते 3 दिवसातच केलेलं आहे। परंतु मी त्यांना आता सुद्धा सांगितलं मगाशी का पुढच्या वर्षी आपण जेवढं चांगलं करता येईल अजून याच्यामध्ये चांगलं बेटर करूया। आणि सर्वांना मुलांना माझी विनंती आहे की कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता गावाच्या एकोप्याने एकत्र राहून ही स्पर्धा अजून कशी चांगली उत्तमाची होईल ते आपण सर्वांनी बघूया। आणि त्यांना आज मी खरोखर आज लहान पोरं बघतोय तर त्या टीमला आमच्या शेतकरी संघटनेतर्फे मी एकविरेची ट्रिप त्यांना आयोजित करतो, हे जाहीर करतो आणि खरोखर असाच उत्स्फूर्त त्यांना प्रतिसाद मिळावा एवढं बोलून थांबतो। हो, बरोबर आहे। खरोखर मला अभिमान आहे या मुलांचा। मला त्यांनी उद्घाटनाला पण आमंत्रित केलं होतं, मी उपस्थिती होतो, पण एवढे चांगले आमचे खेळाडू खेळतात। मी क्रिकेट सहसा म्हणजे क्रिकेट आवड आहे पण सवड नव्हती, ॲक्च्युली मी कबड्डी खेळाडू आहे, त्यांना माहीत पण नसेल का मी कबड्डी खेळलो असेल त्या मुलांना। पण अतिशय उत्तम आयोजन आणि उत्तम हे सगळं म्हणजे नियोजन
मी एवढा वेळ कधी स्टेजवर पण आज मी दुपारी झालो का मॅच बघायला मिळाली पाहिजे, पण सगळ्यात जे मॅच झाल्या ते बघण्यासारख्या झाल्या आणि फायनलची जी मॅच झाली ती पण अतिशय एकदम मस्त बघण्यासारखी अटीतटीचीच झाल्यासारखं झालं. पण चांगलं आयोजन आणि चांगलं नियोजन होतं. नाही, खरोखर आमच्या एकविरा टीमच्या सगळ्या खेळाडूंना माझ्याकडनं गुढीपाडव्याच्या आणि पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडनं शुभेच्छा. आणि आता जो विजेता संघ आहे आणि उपविजेता त्यांनाही माझ्याकडनं शुभेच्छा. धन्यवाद.